गोष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट लॉक करा रॉक करा। येस, इट्स टाइम फॉर नॅशनल अवॉर्डी। तुम्हाला माहितीच आहे, गेल्या 4 आठवड्यापासून आपण राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवलेल्या लोकांशी बोलत आहोत। यामध्ये शैलेंद्र बर्वे, उषा जाधव, शिवाजी लोटन पाटील, हंसराज जगताप, आरती अंकलीकर अशांना आपण ऐकलं। आज आपण भेटणार आहोत एका संवेदनशील लेखकाला, दिग्दर्शकाला। पण तो आधी लेखक आहे। त्याचं लिखाण वाचत एक पिढी पुढे आली। बदलत्या काळाचं भान बाळगून असलेल्या या लेखकाचं नाव आहे रत्नाकर मतकरी। त्यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या इन्व्हेस्टमेंट या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय। After all, we invest in our children, right? खूप वेगवेगळ्या गोष्टींवर मतकरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। स्पष्ट वक्तेपणा हा त्यातला महत्त्वाचा भाग। चित्रपट हे मी माध्यम म्हणून वापरतो। मी असं ठरवत नाही की मला एक चित्रपट करायचा आहे, मग त्यासाठी जमवाजमव करूया, मग त्यासाठी कुठली कथा घेऊया, असा मी विचार केला नाही। किंबहुना मग पुढे सुद्धा ट्रीटमेंटमध्ये देखील त्याच्यामध्ये चित्रपटासाठी म्हणून काही तडजोडी करूया का, तो लोकांना आवडावा म्हणून त्याच्यात काय काय घालता येईल, भरता येईल, काय मसाला घालता येईल, असा काही विचार न करता मी जे माझं विधान आहे ते सरळपणे मांडण्यासाठी उलट मी म्हणेन की चित्रपट या माध्यमाचा मी उपयोग केला। बघा, म्हणजे आजच्या निर्माते लोकांशी आपला व्ह्यू जुळत नाही असं स्पष्टपणे सांगणारा हा एकमेव माणूस असेल। क्या बात है सर। मला ज्या प्रकारचा चित्रपट करायचा असतो त्याच्यामध्ये माझं म्हणणं की मला अत्यंत प्रामाणिकपणे, सरळपणे काही एक गोष्ट सांगायची असते, काही एक विधान करायचं असतं आणि ते लोकांपर्यंत थेट पोचतं। परंतु निर्मात्यांना हे पटवणं कठीण असतं की त्याच्यात गाणी नसली तर मग कसा होणार सिनेमा, विनोद नसले तर कसा, असे त्यांचे जे हिशेब असतात तो मोठा प्रश्न असतो। त्यामुळे इथे तर मला दिग्दर्शनच नाही पण निर्मिती पण आम्हालाच करावी लागली। एक नक्की, म्हणजे आपल्याला एक विषय लोकांसमोर मांडायचा आहे, तो स्वतःचा पैसा लावून मांडणारे लोक फार कमी असतात। त्याबद्दल मतकरी सरांचं कौतुक आहे। खरं सांगायचं तर या नात्याविषयीच्या किंवा व्यक्तीविषयीच्या बरोबरच पैसा मिळाला किंवा अधिक प्रगती करता आली की सर्वच गोष्टी या त्यांना एक क्षम्य आहेत किंवा त्यांना एकतऱ्हेचं समर्थन आहे असं जे आपल्याला वाटतंय ते बरोबर आहे का, असे नैतिक प्रश्नसुद्धा या चित्रपटाशी खूप जोडले गेले। म्हणजे विषयही चांगला, लोकेशनही ओरिजिनल आणि वन नॅशनल अवॉर्ड। थोडक्यात सिनेमा लय भारी असणार। गोष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट लॉक करा रॉक करा।